एहे रहा नहीं जाता। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बॉयज ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंग आपण केलेलं कॅपकट प्रो ॲप्लिकेशनवरून। आणि मित्रांनो, ही जी रील्स आहे इंस्टाग्रामवरती जबरदस्त रील्स ट्रेंडिंगला चालू आहे आणि या रील्सवरती जर तुम्ही व्हिडिओ बनवून अपलोड करत असाल इंस्टाग्राम रील्सवरती तर 100% रील्स व्हायरल होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो कंप्लीट बघा, व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून मोबाईल स्टेटस एडिटिंग किंवा रील्स एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, जे पण आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑल मटेरियल लिंक भेटेल, त्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, कॅपकट प्रो ॲप्लिकेशन बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येत होता, तर मी नवीन व्हर्जन जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे, तिथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता। तर मित्रांनो, चला जरा हे नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। Once more, once more, once more. मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे। आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला सुपर व्हीपीएन आणि कॅपकट प्रो या दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। कॅपकट प्रो ॲप्लिकेशन तुम्हाला जे आहे ते फ्रीमध्ये मी माझ्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे। तर बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येत होता, तर मी अपडेट व्हर्जन जे पण काय होतं व्हर्जन 11 ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। सुपर व्हीपीएन ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून कनेक्ट करून घ्यायचं आहे। कनेक्ट केल्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही टेम्पलेटवरती क्लिक करून बघा, जर इथे टेम्पलेट दिसले तर तुमचा डाटा कनेक्ट आहे असं समजा, ठीक आहे। तर त्यानंतर मोबाईल डाटा पण ऑन असणं गरजेचं आहे। एडिटवरती क्लिक करायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून जो पण मी व्हिडिओ दिलेला आहे बनवून, तर तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तर तो ॲड करायचा आहे। ॲडवरती मी क्लिक केलेलं आहे। ॲडवरती क्लिक केल्यानंतर परत एक वेळेस इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे। ज्या आपण फोटोचा तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर या ठिकाणी ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काहीसा इंटरफेस बघायला भेटेल। आता फोटोला लॉंग प्रेस करून पूर्णपणे एंडला घ्यायचं आहे आणि जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन भेटेल, ज्यावरून तुम्ही ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आणि व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचं आहे। आता या ठिकाणी जास्त बीट असल्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक मी सांगतो ते टाईम नोट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा 0.5 फ्रेम, ओके। तर इथं 0 पॉईंट इथं फ्रेम आहे, एफ म्हणजे फ्रेम आहे, तर इथं फ्रेमवरती 5व्या फ्रेमवरती यायचं आहे आपल्याला। या 5व्या फ्रेमवरती आल्यानंतर ऑडिओवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बीट ऑप्शनवरती क्लिक करून ॲड बीट करायचे आहे। पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर इथे एक बीट दिसते, तर या ठिकाणी एक बीट द्यायची किंवा बॅक या। इथं बघू शकता 0.20 इथं दिसत आहे, इथं बीटवरती यायचं आहे, ॲड बीट करायचं आहे। त्यानंतर पुढं जायचं आहे, बरोबर 1 सेकंदाजवळ इथे एक बीट आहे, तर यावरती यायचं आहे, बीट ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। ॲड बीट केल्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन दिसेल। त्यानंतर पुढं जायचं आहे, 1 सेकंदानंतर 1.7, तर इथं बघू शकता 5 फ्रेम आहे, 5च्या पुढं जी 7वी फ्रेम आहे तिथं आपण बीटवरती जाऊन ॲड बीट करायचं आहे। पुढं जायचं आहे, इथं 1.1 सेकंद आणि 15 बीट आहे, तर इथं आपण एक बीट देऊया, बीटवरती क्लिक करून बीट दिलेली आहे, ओके। त्यानंतर पुढं जायचं आहे, 1.7 1.15 हे दोन्ही झालेलं आहे। आता डायरेक्ट 3 सेकंदाजवळ जायचं आहे आपल्याला, ओके। तर इथं बघू शकता 3 सेकंद आहे, तर त्याआधी आपण ऑडिओला आपल्या म्हणजे फोटोला वाढवून घेऊयात। तर इथं बरोबर 3 सेकंदाच्या समोर आल्यानंतर 3 सेकंद आणि 20 फ्रेम, तर इथं आवाजात चढ दिसत असेल तुम्हाला, इथं यायचं आहे आणि बीटवरती क्लिक करून ॲड बीट द्यायचे आहे, ओके। त्यानंतर पुढं जायचं आहे, 4 सेकंद आणि 5वी फ्रेम, ओके। तर इथं बघू शकता 4 सेकंद आणि इथं आहे आपली 5वी फ्रेम। थोडं झूम करून दाखवतो मी आणखीन, इथं 5वी फ्रेम आहे, तर इथं बीटवरती क्लिक करून ॲड बीट द्यायचे। तर 4.5 फ्रेमनंतर एक बीट दिलेली आहे आपण। आता त्यानंतर पुढं जायचं आहे, 4.20च्या ठिकाणी एक आपण बीट द्यायचे इथे, तर इथे एक वेळेस मी बीट देतो, इथे एक बीट दिलेली आहे आपण। त्यानंतर पुढं जायचं आहे, 5 सेकंद आणि 6वी फ्रेम, ओके। म्हणजे इथं काहीसा येईल पार्ट, तर इथं आल्यानंतर इथे एक आपण बीट द्यायचे, तर त्यासाठी बीटवरती आपण इथं खाली क्लिक करूयात आणि ॲड बीट करूया। त्यानंतर 5 सेकंद आणि 20 फ्रेम, तर या ठिकाणी घ्यायचं आहे, इथे एक आपण बीट द्यायचे, ओके। म्हणजे 5.20च्या ऐवजी आपण 5.25ला इथे थोडीशी पुढे जाऊन इथं देऊया, तर बघू शकता 5.25 तिथं बीट आपण दिलेले। त्यानंतर 6 सेकंदाच्या समोर 10वी फ्रेम रेट, तर तिथं 10व्या फ्रेमजवळ एक आपण बीट दिलेले।
त्यानंतर 6 सेकंद आणि 25 फ्रेम, तर या ठिकाणी एक आपण बीट द्यायचे. आणि त्यानंतर 7 सेकंद आणि 12 फ्रेम. ओके, इथं 5 आहे, इथं 10 आहे आणि इथं थोडंसं पुढं 12 आहे, इथे एक बीट द्यायचे. त्यानंतर 8 सेकंद आणि 25वी बीट म्हणजे 25वी फ्रेम. तर 8 सेकंद 25 फ्रेमवरती एक आपण दिलेलं आहे. तर 8 सेकंद 25वरती फ्रेम दिलेले आहे आपण. आणि नंतर आता पुढची डायरेक्ट 10 सेकंद आणि 5 फ्रेमवरती आहे, इथे एक बीट दिलेली आहे आपण. आणि त्यानंतर लास्टचे आहे 10 सेकंद आणि 25वी बीट. ओके, 10 सेकंद आणि 5वी बीट इथं होती, तर इथं आपण 10व्याला दिलेले आहे, तर थोडंसं अलीकडे एक देऊया. त्यानंतर 10 सेकंद आणि 25 बीट. ओके, म्हणजे फ्रेम इथं एक बीट दिलेले आहे. तर इतक्या मित्रांनो बीट्स आहेत. तर काळजीपूर्वक बीट्स दिल्या असतील तर जिथं जिथं बीट्स दिलेले आहेत तिथं तिथं तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट करत जायचं. आता बीट्स खूप आहेत त्यामुळे पटापट स्प्लिट करून घ्या तुम्ही. तर आता मित्रांनो यावरती आपल्याला इन ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, आता 1 नंबरवरती आपल्याला यायचं आहे, क्लिक करायचं आहे, इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला अनफोल्ड नावाचा इफेक्ट भेटेल, तो ॲड करायचा 1 नंबरला. 2 नंबरला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरतीच क्लिक करायचं आहे आपल्याला. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर फ्लॅश इन हा इफेक्ट आपल्याला कुठं भेटतो आहे बघायचं आहे आपण. ठीक आहे, तर इथं फ्लॅश इन इफेक्ट आहे, हा मी ॲड केलेला आहे. आणि तोच फ्लॅश इन इफेक्ट मित्रांनो तिथून पुढच्या 4 म्हणजे तिथून पुढच्या 3ला पेस्ट करायचं म्हणजे ॲड करायचं. इन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इथं बघू शकता हा जो इफेक्ट आहे फ्लॅश इन हा आपण प्रत्येक वेळी ॲड करूया. ओके, इन ॲनिमेशन त्यानंतर फ्लॅश इन. तर अशा प्रकारे मित्रांनो 4लाही आपण हा इफेक्ट अप्लाय करून घेत आहोत. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक केला नसेल तर पटापट सगळ्यांनी लाईक करून घ्या. ओके, आता फ्लॅश इन झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता 1 2 3 आणि 4 आणि सुरुवातीचा 5वा इमेज होता. तर 5 इमेजेसला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे. आता 6व्या लेअरवरती यायचं आहे. 6व्या लेअरवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि यात झूम टू हा इफेक्ट कुठं सापडतो आहे का बघायचा. आणि हा आहे मित्रांनो इथं झूम टू इफेक्ट. तर झूम टू इफेक्ट आपण द्यायचं आहे. तर हा झूम टू इफेक्ट दिल्यानंतर मित्रांनो ह्याचं टाईम जे आहे ते पूर्ण फुल करायचं. ओके, स्लोमध्ये झूम व्हायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो त्याच्यासमोर जो आहे इफेक्ट त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि परत एक वेळेस आपण याला फ्लॅश इन इफेक्ट द्यायचं आहे. तर याला फ्लॅश इन इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर पुढचा जो आहे पुढच्याला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर ट्रुब्युलन्स इफेक्ट भेटेल तर तो ॲड करायचा आहे. आता ट्रुब्युलन्स इफेक्ट एकाडेक तुम्ही 3 वेळा ॲड करायचं. इथे एकदा केला मी, त्यानंतर परत एक वेळेस ट्रुब्युलन्स इफेक्ट ॲड केला आणि त्यानंतर परत एक इमेज सोडून दुसऱ्याला पण ट्रुब्युलन्स इफेक्ट ॲड करणार आहे. ओके, आता इथं केलेले आहे 3 इफेक्ट ॲड आपण. तर आता मागं यायचं आहे परत. आता मागं आल्यानंतर मित्रांनो बघू शकता जे इफेक्ट राहिलेले आहेत ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि जे आधीमध्ये आपण सोडलेले इमेजेस आहेत त्यावरती यायचं आहे आणि शेक स्लाईड हा इफेक्ट द्यायचा आहे. याला एक द्यायचा आहे, नंतर दुसऱ्याला पण एक द्यायचा आहे जो मध्ये राहिलेला आहे त्याला शेक स्लाईड. त्यानंतर तिसरा एक इथं राहिलेला आहे तर याला देखील शेक स्लाईड इफेक्ट आपण द्यायचा. ओके, शेक स्लाईड इफेक्ट देऊन झाल्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आता ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर कॉम्बोमध्ये तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. तर त्या इफेक्टचं नाव आहे व्हेव अँड स्लाईड. ओके, तर हा बघू शकता व्हेव अँड स्लाईड इफेक्ट. तर हा इफेक्ट दिलेला आहे मी. त्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, एक इमेजेस सोडायचं आहे. ओके, आणि त्याच्या समोरच्याला पण आणखीन एक वेळेस आपण व्हेव अँड स्लाईड इफेक्टच कॉम्बोमधील द्यायचा आहे. तर इथे देखील मी व्हेव अँड स्लाईड इफेक्टच दिलेला आहे. आणि एंडचा जो आहे एंडच्याला आपण ॲनिमेशनमध्ये जाऊन अनफोल्ड द्यायचं आहे आणि जो इथे एक मध्ये राहिला होता आपला इमेजेस यावरती यायचं. ॲनिमेशनमध्ये जाऊन वूश इफेक्ट द्यायचा आपण, सूश SWOOS हा इफेक्ट द्यायचा आहे. आता ॲनिमेशन मित्रांनो सगळे झालेले आहेत. आता स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करा, व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये किंवा ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये हॅलो ब्लर इफेक्ट दिसेल. तर हा हॅलो ब्लर इफेक्ट मित्रांनो जवळपास या बीटपर्यंत म्हणजे पहिल्या 5 बीटला आपण हा अप्लाय करायचा आहे आणि याचं ॲडजस्टमेंटवरती जाऊन स्पीड थोडंसं लहान म्हणजे हळू करा आणि थोडंसं इंटेन्सिटी वाढवायची जेणेकरून अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल. ओके, आता त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथं बरोबर इथं बघू शकता एकदम मोठा बीट आहे या ठिकाणी यायचं आहे. इथं आल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर
यात तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट बघायला भेटेल, स्प्लिट फ्लिकर. जर नाही भेटला तुम्हाला तर नाईट क्लबमध्ये हा नक्की इफेक्ट भेटेल. ओके, नाईट क्लबमध्ये देखील तुम्ही इथं स्प्लिट फ्लिकर इफेक्ट दिसून जाईल. स्पीड जास्त थोडासा वाढवायचा आहे याचा. स्पीड वाढवल्याच्या नंतर याला अशा प्रकारे सेट करायचं आहे. ओके, इथं मी अशा प्रकारे त्यानंतर थोडं स्पीड आपण कमी करून ग्लो याचा वाढवायचा थोडा. तर त्यानंतर मित्रांनो पुढं आपण आणखीन एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे, बॉडी इफेक्ट द्यायचा आहे. ओके, बॉडी इफेक्ट देण्यासाठी आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये क्लोन सिलेक्ट करायचं आहे आणि क्लोनमध्ये इथं डोपलगँगर हा इफेक्ट बघायला भेटेल. तर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि याच्यात थोडीशी ट्विस्ट याचा जो आहे तो वाढवायचा आहे अशा प्रकारे. ओके, आता व्हिडिओ हा मित्रांनो रेडी झालेला आहे. इथंपर्यंत घेतल्यानंतर आता हा एक्सपोर्टवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.